नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती। ज्याही विद्यार्थ्यांचा नीटचा स्कोर कमी येत आहे आणि त्यांना MBBS लाच ऍडमिशन घ्यायचं आहे आणि त्यांची पेइंग कॅपॅसिटी जास्त आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना डीम्ड कॉलेजेस हा एक बेस्ट ऑप्शन असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डीम्ड कॉलेजेस बद्दलची कंप्लीट इन्फॉर्मेशन घेणार आहोत। ऍडमिशन प्रोसेस असेल, टोटल कॉलेजेस किती आहेत, सीट किती अवेलेबल आहेत, हे सगळी इन्फॉर्मेशन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। डीम्ड कॉलेजेस मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला MCC काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करावं लागतं। MCC काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर तुम्हाला तिथं 2 लाख रुपये डिपॉझिट पे करावं लागत असतं। 2 लाख रुपये डिपॉझिट पे केल्यानंतरच तुम्हाला हे सगळे कॉलेजेस चॉईस फिलिंग मध्ये ऍड करता येत असतात। देशभरातील जेवढे काही डीम्ड कॉलेजेस आहेत त्याच्या 100% जागा MCC काउन्सिलिंगच्या माध्यमातूनच भरल्या जात असतात। जर आपण कॉलेजेसचा विचार केला तर आंध्र प्रदेशमध्ये एकच कॉलेज आहे डीम्ड कॉलेजेस, ते 2015 मध्ये आलं होतं। टोटल सीट जे आहेत तिथे 150 सीट अवेलेबल आहेत। इयरली फीस जी आहे तिथं 25,37,000 रुपये आहे आणि ती तुम्हाला 4.5 वर्ष भरावी लागत असते। काही डीम्ड कॉलेजमध्ये 4.5 वर्ष फीस भरावी लागते, काही डीम्ड कॉलेजमध्ये 4 वर्ष, तर काही डीम्ड कॉलेजमध्ये 5 वर्ष फीस तुम्हाला भरावी लागत असते। टोटल कोर्सच्या फीसचा जर आपण विचार केला तर 1,14,16,500 रुपये फीस तुम्हाला तिथं भरावी लागेल। आणि हॉस्टेलचा जर विचार आपण केला तर हॉस्टेलला 2,55,000 रुपये तिथं फीस लागेल। म्हणजे तुमचं टोटल पॅकेज जे आहे ते 1,25,64,500 रुपये एवढं तुमचं टोटल पॅकेज जाईल। आता आपण एवढे सगळे पैसे किंवा एवढे सगळे फीस आपण तिथं भरत आहोत, तर तिथं मिळणारं बेनिफिट सुद्धा त्याच लेवलचं असतं। डीम्ड कॉलेज म्हणजे फुल्ली प्रायव्हेट कॉलेज असतं, तिथे सगळ्या गोष्टी अपडेटेड असतात। हॉस्पिटल असेल, हॉस्टेल असेल किंवा कॉलेज असेल, त्यामुळे डीम्ड कॉलेजेसचा हा एक फायदा राहत असतो। त्यानंतर दिल्लीमध्ये एक कॉलेज आहे, ते 2012 मध्ये आलं होतं। तिथे सुद्धा 150 सीट अवेलेबल आहेत। इयरली फीस जी आहे ती 16 लाख रुपये आहे आणि तिथं 4.5 वर्ष फीस तुम्हाला भरायची आहे। टोटल कोर्सचा जर आपण विचार केला तर 72 लाख तुम्हाला लागतील। त्यानंतर हॉस्टेल जे आहे ते 1,87,000 रुपये, टोटल पॅकेज तुम्हाला 80,41,500 रुपयामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल। त्यानंतर गुजरात, हरियाणा, झारखंड, टोटल कॉलेजचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र आणि कर्नाटक, त्याचबरोबर तमिळनाडू, इथं डीम्ड कॉलेजेसची संख्या जास्त आहे। याचं जे PDF आहे ते मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करतो, तिथून तुम्ही 1 बाय 1 चेक करू शकता। याच्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट कॉलेजेस आहेत किंवा जे काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला मी देईन। सगळ्या कॉलेजेस बद्दल जर सांगत राहिलं तर व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होऊन जाईल। महाराष्ट्राचा आपण बघूया। महाराष्ट्रामध्ये MGM जे आहे औरंगाबादचं, ते 1989 साली आलं होतं। तिथं 200 सीट अवेलेबल आहेत। इयरली फीस तिथं 21 लाख रुपये आहे। महाराष्ट्रामधलं जे औरंगाबादचं कॉलेज आहे तिथं तुम्हाला 4.5 वर्ष फीस भरायची आहे। टोटल तुमचं फीसचं जे पॅकेज आहे ते 94,50,000 रुपये जाईल। हॉस्टेलची तिथं फीस जी आहे ती 1,60,000 रुपये आहे। म्हणजे तुमचं टोटल बजेट 1,01,70,000 पर्यंत जाऊ शकतं। आणखी काही नवीन डीम्ड कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये येणार आहेत, पण त्याचं ऑफिशियल नोटीस काय आणखी आलं नाही, ते तुम्हाला आल्यानंतर असंच व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येईल। सिम्बॉयसिस कॉलेज जे की फक्त मुलींसाठी आहे, ते 2020 मध्ये आलं होतं। तिथं टोटल 150 सीट अवेलेबल आहेत। इयरली फीस जी आहे तिथं 10 लाख रुपये आहे, ते तुम्हाला 4.5 वर्ष भरायचे आहे। टोटल कोर्सचा जर आपण विचार केला तर 53,73,050 एवढा तुम्हाला खर्च येईल। त्यानंतर हॉस्टेल फॅसिलिटी, हॉस्टेलसाठी तुम्हाला 1,92,900 रुपये भरावे लागतील आणि टोटल पॅकेजचा जर आपण विचार केला तर 63,66,293। सिम्बॉयसिस ओनली गर्ल्ससाठी जे कॉलेज आहे ते आहे पुण्यामध्ये, मुलींसाठी इथं मात्र चांगला फायदा होऊ शकतो। त्यानंतर कराडचं जे कॉलेज आहे, कराडच्या कॉलेजमध्ये टोटल 250 सीट अवेलेबल आहेत। 1984 म्हणजे मला वाटतं हे सगळ्यात जुनं कॉलेज आहे डीम्ड कॉलेजमध्ये। त्यानंतर त्याची फीस जी आहे ते 23 लाख रुपये पर इयर आहे, ते तुम्हाला 4.5 वर्ष भरायचे आहे। जर फीसचं जर पॅकेज आपण बघितलं 1,17,19,000 रुपये तुम्हाला तिथं जाईल। हॉस्टेल फीस तिथं कमी आहे 90,000 रुपये आणि त्यानंतर टोटल पॅकेज तुम्हाला बसेल 1,22,24,284। जर कंपॅरिझन जर आपण केलं तर याच्यामध्ये कमीत कमी बजेटचं कॉलेज तुम्ही तुमच्या लेवलवरती चेक करू शकता। अशा पद्धतीनं हे डीम्ड कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर असतं। हॉस्टेल असेल किंवा कॉलेजचे फीस असेल, याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता। याचं PDF मी सांगितल्याप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला पण शेअर करणार आहे।
त्यानंतर कट ऑफ. आता जेवढे काही कॉलेजेस मी सांगितले तर त्या कॉलेजेसचा कट ऑफ कशा पद्धतीने जाऊ शकतो त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन देणार आहे. जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं, आंध्र प्रदेशचं कॉलेज, त्याचा पहिल्या राऊंडला 109 मार्कावर तिथे विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालं होतं, दुसऱ्या राऊंडला 116 मार्कावर, तिसऱ्या राऊंडला 125 मार्कावर आणि चौथ्या राऊंडला 148 मार्कावर MBBS ऍडमिशन तिथं मिळालेलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जे भारतीय विद्यापीठ आहे ते 345 मार्कावर पहिल्या राऊंडला मिळालं होतं, शेवटच्या राऊंडला मात्र 461 मार्कावर इथं कॉलेज मिळालं होतं. अशातला काही भाग नाही की पहिल्या राऊंडला कट ऑफ कमी गेला त्याच्यापेक्षा दुसऱ्या राऊंडला कट ऑफ कमी जाईल आणि त्याच्यापेक्षा तिसऱ्या राऊंडला कट ऑफ कमी जाईल, अशातला काही विषय नसतो. असं येऊ शकतं की थर्ड राऊंडला कट ऑफ वाढू शकतो किंवा शेवटच्या राऊंडला सुद्धा कट ऑफ वाढू शकतो. हे स्पेशली डीम्ड कॉलेजेसच्या बाबतीमध्ये होत असतं. त्यानंतर मुंबईचं जे कॉलेज आहे MGM, तिथं 397 मार्काला पहिल्या राऊंडला ऍडमिशन मिळालं होतं, सेकंड राऊंडला मात्र 449 मार्कावर तिथं कॉलेज मिळालं होतं आणि त्याच्यानंतर जो राऊंड झाला तिथं 555 मार्काला ऍडमिशन मिळालं होतं. आता राहिला प्रश्न कर्नाटकामधील कॉलेजेसचा, तर कर्नाटकामध्ये जर आपण विचार केला तर कमीत कमी 234 मार्कापर्यंत डीम्ड कॉलेजेस मिळालेला आहे आणि शेवटच्या राऊंडला मात्र त्याचा कट ऑफ वाढून 391 मार्कापर्यंत गेलेला आहे. अशा पद्धतीनं डीम्ड कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर, ऍडमिशन प्रोसेस, हॉस्टेलची फीस, टोटल पॅकेज आणि कट ऑफ ही सगळी इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे. याचं दोन्ही PDF मी सांगितल्याप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला पण शेअर करणार आहे. आणखी जर काही तुमचे डाऊट्स असतील डीम्ड कॉलेजेस बद्दल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.